युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. युनिट 24 न्यूजच्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या. बर्थडे होता, बर्थडेच्या पोरीला बी काय घेतलं नाहीये. काय एकंदरीत काय घडलं असावं मला काही सांगू नका, फक्त आता मला माणूस आणून द्या. हे त्यांचे भाऊ आहेत. शेवटी त्यांनी एक निरोप दिला आपल्या व्हॉट्सअप. मला त्यांच्याशी बोलायला घेतो. बोला 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 का तुम्ही मला एक सांगा, हे बघा, ठीक आहे, तुमचा माणूस बेपत्ता आहे. 1 वर्ष झालं तुमचं असं म्हणणं आहे की ते डिस्टर्ब होते. तुम्हाला काय जाणवत होतं? तुम्ही त्यांच्या पत्नी आहात, नेमकं काय घडत होतं ते सांगा. टेन्शन मध्येच असायचे पूर्ण. घरी व्यवस्थित बोलत नव्हते, काय नव्हते. भाऊ बोलणार, आम्ही एकत्रच राहतो ना, त्यांना पण माहिती ना. ते काहीच बोलत नव्हते घरात. काल काय घडलं नेमकं? काय घडलं नाही, टेन्शन मध्येच होते. मला फक्त म्हणले की मला खूप टेन्शन आलेलं आहे, मी बाहेर चाललोय, आत्महत्या करायला चाललोय, मला काहीच बोलू नका. मला ढकलून दिलं. तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न नाही केला? रोखण्याचा प्रयत्न केला ना, मग ढकलून दिलं ना त्यांनी मला. त्यांनी या ठिकाणचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावरती आरोप केले. त्यांना त्रास होतो या संदर्भात काही सविस्तर तुमच्याशी त्यांचं बोलणं त्रास झालं? होतोय त्यांना. काय बोलणं झालं होतं का? काहीतरी पत्नीला सांगितलं असेल ना, का त्रास होतोय, काय होतोय? आम्ही विचारलं पण नाही. ते खूप टेन्शन मध्ये होते. एवढ्या टेन्शन मध्ये बोलण्याच्या ह्याच्यात पण नव्हते. ते एकाच ह्याच्यात होते. फक्त मला त्रास होतोय फक्त म्हणून. तुम्ही काय नातेवाईकांचा शोध वगैरे तुम्ही घेतला? काल भरपूर जणांचा शोध घेतलाय, कुणाकडेच नाहीये. माणूस नाहीच आहे माझं. 2 दिवस दुपारपासून गायब आहे. वर्ष बदली झाल्यानंतर ना काय आता तुमची मागणी काय असणार आहे? तुम्ही मला काय नाही, मला फक्त माझा माणूस चांगला आणून द्या. माझी 2 लेकरं मी घेऊन आलेली. माझं काय नाही, मला फक्त माणूस आणून द्या माझा. त्या माणसाला काय झालं होतं, काय करायचं आम्ही? ठीक. सर, काल तुमच्या युवक पोलीस ठाण्याअंतर्गत कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे त्याच्या स्टेटसला एक पोस्ट देखील ठेवलेली, जी अतिशय विचार करायला लावणारी पोस्ट आहे. त्यामध्ये तेच म्हणतात, पोलीस खात्यामध्ये वरिष्ठांची मनमानी चालते. त्याचा अर्थ काय घ्यायचा? दुसरी गोष्ट, ते असे म्हणतात की गेल्या 1 वर्षापासून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख ते मला त्रास देत आहेत आणि त्यामुळे मी माझ्या जीवाचं बरं वाईट करतो. एकंदरीत त्याला कोण जबाबदार आहे, काय एकंदरीत आहे? पोलीस खात्याने त्यांचा शोध घेतला आणि कुठपर्यंत आलाय? काल दुपारी 4:30 पोलीस नाईक 1157 रणदिवे हे त्यांच्या राहत्या घरी शिक्रापूरमधून मिसिंग झालेले आहेत. आणि सदर अंमलदार यांनी जी पोस्ट टाकलेली आहे किंवा जो व्हॉट्सॲप स्टेटस टाकलेला आहे, त्यावरून असं दिसतं की त्यांना काहीतरी अडचण होती. त्याच्या अनुषंगानं त्यांचे जे आरोप आहेत त्या अनुषंगानं त्यांनी याच्यापूर्वी कधीही 4 तारखेच्या पूर्वी कधीही त्यांनी कुठल्याही पद्धतीची तक्रार DYSP ऑफिस असेल किंवा SP ऑफिस असेल किंवा ॲडिशनल SP ऑफिस असेल कुठेही केलेली नव्हती. 4 तारखेला त्यांनी एक मेल केलेला आहे आणि 4 तारखेला ते सुट्टीवरती असल्यापासून, ते गावी असल्यापासून तिथूनच ते काल मिसिंग झालेले आहेत. सदर व्यक्तीला शोध घेण्यासाठी यवत पोलीस स्टेशनची 4 पथकं आम्ही रवाना केलेली आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियाशीही आमचे कर्मचारी कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि टेक्निकल सपोर्ट आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून त्यांची सर्च आणि ट्रेसिंग सुरू आहे. एकूणच बघितलं सर, मिळालेल्या माहितीनुसार जो पोलीस स्टेशनचा ग्रुप असतो, व्हॉट्सअपचा ग्रुप, तुम्ही एक तुमची ती प्रणाली चालवण्यासाठी वापरता, त्या ग्रुपवरती अगोदरच्या रात्री संध्याकाळी काहीतरी 10-11च्या सुमारास त्यांनी जे पोस्ट टाकलेले ते पोस्टचे फोटो स्वतः त्यांनी शेअर केले होते. असं जो व्हॉट्सअपचा ऍडमिन आहे त्याने ते फोटो डिलीट केले. पोलीस खात्याकडून कुठेतरी याच्यामध्ये गांभीर्याने घेतलं गेलं नाही का? जर वेळीच काहीतरी सूत्र हलवली असती तर आज ही वेळ आली नसती. नाही, त्याच्या अनुषंगानं ज्यावेळी त्याचं स्टेटस दिसलं तेव्हापासून आमचे कर्मचारी त्या ठिकाणी त्याला शोधण्यासाठी गेलेले आहेत. सदर व्यक्तीचे जे काही आरोप आहेत त्याच्यामध्येही आम्ही स्वतः चौकशी करत आहोत. त्यांना कुठल्याही पद्धतीची ड्युटी जी आहे किंवा त्यांना साप्ताहिक सुट्टी दिली गेली नाही दिली गेली याच्याबद्दल आम्ही स्वतः पोलीस स्टेशनचे
ड्युटी बटवडा रजिस्टर स्वतः चेक केलेले आहेत. त्यांना रेग्युलरली त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या दिल्या जात होत्या. तसेच गेल्या 7 महिन्यापासून त्यांना कुठलाही नवीन गुन्हाही तपासावरती दिलेला नाहीये. ते स्वतःच चांगल्या पद्धतीनं केडगाव चौकी या ठिकाणी तपास करत आहेत आणि त्या ठिकाणी कामकाज बघत होते. आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची म्हणजे कालपर्यंत त्यांनी कुठल्याही पद्धतीचं ग्रीव्हन्स हे वरिष्ठ कार्यालयासोबत मांडलेले नव्हते आणि त्यांनी अचानक ते काल स्टेटस टाकून ते मिसिंग झालेले आहेत. तरी आमचा आता प्रायोरिटी ही आहे की त्या मिसिंगमधून त्यांना ते ट्रेस करणं, त्यांचा शोध घेणं, त्यांना घेऊन येणं आणि त्यांचं काउन्सिलिंग करणं, त्यांचं आणि त्यांच्या फॅमिलीला जे काही मानसिक हे असेल त्याच्या अनुषंगाने त्यांना सपोर्ट करणं यावरती आमचा भर आहे. बाकी त्यांनी दिलेल्या ज्या अर्जाची इत्थंभूत चौकशी करून तसा अहवाल आम्ही SP ऑफिसला पाठवणार आहोत. तुम्हाला जो अर्ज त्यांनी मेल केला होता त्या अर्जामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मे 2025ला मला कार्यमुक्त म्हणजे विनंती अर्जानुसार खात्यांतर्गत बदली झालेली होती शिक्षकांना. मात्र या ठिकाणी जाणीवपूर्वक मला सोडलं जात नव्हतं, कार्यमुक्त केलं जात नव्हतं. तरच त्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांना अडकून ठेवलं होतं, सोडलं, कार्यमुक्त केलं जात नव्हतं, असं काय आहे का? कार्यमुक्तीच्या बाबतीतचे जे काही आदेश आहेत त्या अनुषंगानं काही पोलीस स्टेशनचे कर्मचारी येणं, त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची पेंडन्सी, त्या ठिकाणी स्वतःकडे असलेले गुन्हे या अनुषंगानं प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण काही अंमलदारांना काही वेळ त्या ठिकाणी त्यांचं जे राहिलेलं काम आहे ते काम करून घेण्यासाठी त्यांना आपण अवधी देत असतो. काही कर्मचारी स्वतःच असं म्हणतात की आम्ही 1-2 महिन्यानंतर लेट जातो. जर त्यांना अशा पद्धतीनं जर अडकवून ठेवल्याचं जर त्यांना वाटत असतं तर त्यांनी कोणत्याही क्षणी त्यांनी DYSP ऑफिस किंवा SP ऑफिसनंच त्यांची जनरल ॲन्युअल ट्रान्सफर केलेली आहे. त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जाऊन दाद मागायला हवी होती आणि त्या अनुषंगानं आपण त्यांना त्यांचं रेकॉर्ड बघून आणि त्यांचे जे काही गुन्हे आणि प्रलंबित असणारी प्रकरणं बघून आपण त्यांना रिलीव्ह करू शकलो असतो. परंतु त्यांनी असं कुठलंही हे जे काही लिगल स्टेप्स आहेत ते कुठलेही घेतलेले नाहीत. त्यांनी कुठंही तक्रार केलेली नाही, कुठं भेटलेले नाहीत वरिष्ठांना आणि त्यामुळं ते थोडंसं जरा ते चौकशीचा विषय आहे. यापूर्वीची अशी माहिती मिळालेली आहे, अर्थात ती माहिती किती खरी कुठे माहित नाही, पण ज्या गोष्टी आमच्या कानावर पडतात त्यामध्ये पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या विरोधात भोसले आणि कदम हे जे 2 या ठिकाणचे कर्मचारी आहेत त्यांनीही SP कार्यालयाकडे तक्रार दिला होता. कदमांच्या बाबतीत त्यांनी स्वेच्छानिवृत्ती मागितलेली SP कार्यालयाकडे. गेले 10 महिने झालं ते पोलीस स्टेशनला हजर नाहीत असं समजतं आणि थेट त्यांचेही आरोप आहेत नारायण देशमुख यांच्यावर की ते त्रास देतात. कितपत खरं आहे याच्यामध्ये? त्या अनुषंगानं आम्ही स्वतः दर आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा येऊन पोलीस स्टेशनला असतो आणि या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही स्वतः त्या ठिकाणी बऱ्याचदा ट्रेनिंग घेतलेलं आहे. आम्ही स्वतः त्यांना भेटलेलो आहे. जर अशा पद्धतीचा जर कुठला त्यांचा जर प्रॉब्लेम असेल किंवा ग्रीव्हन्स असेल तर तो त्यांनी त्या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे आणि त्यानुसारच आपण त्यावरती ॲक्शन घेऊ शकतो. परंतु असं कुठल्याही कर्मचाऱ्यानं एक्सेप्ट काही कर्मचारी ज्यांचं रेकॉर्ड खराब आहे, ज्यांची कामगिरी सुमार दर्जाची आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र स्ट्रिक्टली त्यांना शिस्तीच्या खात्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी विचारावं लागतं आणि तसे रिपोर्ट्स त्या बनवावे लागतात. तर अशा पद्धतीमध्ये आपण कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे असं आपण त्याला न म्हणता तो एक प्रशासकीय भाग आहे. जर त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्याला त्रास होत असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं फेवरेटिझम वगैरे असं काही होत असेल त्यांनी त्या ठिकाणी हे करणं गरजेचं आहे. पोलिसांना वरिष्ठांना त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. कदम यांचा तसा तक्रार झालाय का? ते आता सध्या ह्या प्रकरणाच्या अनुषंगानं मी चेक केलेलं नाही. तुम्ही इमिडिएटली आता ते नवीन वेगळा प्रश्न विचारला. त्या कदमच्या बाबतीतलं जे आहे ते सध्या मी सांगू शकत नाही. एकंदरीतच आता मग पुढे काय तुम्ही पावलं उचलणार? आता आमची प्रायोरिटी अशी आहे की सदर आमचा जो कर्मचारी आहे त्याला शोधून त्याला आणणं, त्याचं आणि त्याच्या फॅमिलीचं त्या ठिकाणी काउन्सिलिंग करणं, त्याला जो काही त्रास होतोय किंवा त्याची जी काही तक्रारी आहेत त्या अनुषंगाने चौकशी करून तसा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयात पाठवणं
आणि ह्या ज्या सगळ्या प्रशासकीय गोष्टी आहेत त्या करणं ह्याच आमच्या प्रायोरिटी आहेत सध्या. त्याच्या पत्नी आलेले सर